शिवशाहीत बलात्कार करणाऱ्या आरोपी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे आणि शिरूर परिसरामध्ये एका लॉज बाहेर बसून तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा। विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा, त्यांचे व्हिडिओ काढून तो महिलांना ब्लॅकमेल करायचा आणि त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्तीही करायचा। सूत्रांकडून ही माहिती आली असून स्वतःसह कुटुंबियांची बदनामी नको यासाठी अनेक महिलांनी याबाबत तक्रारही दिलेली नाही। त्यामुळे आता आरोपीचा गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढला होता। शिरूर परिसरातून लॉज बाहेर बसून महिलांना तो हेरायचा। विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा। विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांचे तो छुपे व्हिडिओ काढायचा। महिलांचे व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत शारीरिक संबंधांसाठी प्रवृत्त करायचा आणि बदनामीमुळे महिलांनी तक्रार न केल्याने आरोपीचा आत्मविश्वास हा दिवसेंदिवस वाढतच गेला। तर दत्ता गाडे संदर्भात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत असून आता दत्ता गाडेचे सर्वच दावे खोटे ठरल्याचंही दिसतंय। पीडितेला पैसे दिल्याचा दावा वकिलांनी केला होता, त्याच्या मात्र आरोपीच्या खात्यावर गेल्या 3 महिन्यांपासून केवळ 239 रुपयेच आहेत। त्यामुळे त्याचा हा दावा खोटा ठरलाय। तसंच दत्ता गाडेचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि त्यातून नराधमाचं आणि पीडित तरुणीचं कुठल्याही प्रकारचं संभाषण झालं नसल्याचंही समोर आलेलं आहे। त्यामुळे दत्ता गाडे यांनी केलेले सर्व दावे इथे खोटे ठरतायत।